आजकाल 1 ते 2 रुपयामध्ये काय येतं, पण त्याच्यासाठी सुद्धा काम करणारे लोक आहेत. ती म्हणजे ही, जी फक्त देवाच्यासाठी गंध लावतात. तुम्ही किती पैसे टाका, त्याला त्यांचं मोल नसतं किंवा ते असं म्हणत पण नाहीत की जास्त टाका. पण आपण आपलं काम करायला विसरायचं नाही, जेणेकरून ज्याचा एखाद्याचा उदरनिर्वाह असू शकतो किंवा त्याची आवड असू शकते, ती जोपासली जाऊ शकते. चला आता मस्त देवदर्शनाला उभा राहिलो होतो, रांगेत उभा होतो. पण काही वेळानंतर आरती झाली ना, आरतीनंतर आम्ही देवदर्शन घेतलं. आम्ही पहिल्या नंबरला होतो, पण मागे नंतर बघितल्यावर खूप मोठी लाईन लागली होती. देवदर्शन एकदम छान झालं आणि त्याच्यानंतर प्रसादाच्या लाईनला उभं राहिलो. इकडं सोय चांगली असल्यामुळं कुठलीच गर्दी जास्त वेळ राहत नाही. कोणत्याही मंदिरातला प्रसाद असू दे, एकदम साधा असतो, पण चवीला कुठल्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा त्याची चवच एकदम भारी असते. बरोबर आहे की नाही? तर देवदर्शन झालं, प्रसाद वगैरे खाऊन त्यानंतर आम्ही खूप वेळ एसटीची वाट पाहिली, पण ती मिळाली नसल्या कारणानं या गाडीतनंच आम्ही पुढं दहिवडीपर्यंत आलो आणि त्याच्यानंतर इथं एसटी शोधली आणि आता मस्त रस पिला आणि आता आम्ही निघालोय आमच्या गावाकडे. चला.